तुळजाभवानी मंदिरामध्ये प्रसाद सेवेचा विधिवत शुभारंभ करण्यात आलेला असून आजपासून भाविकांना चितळेंचा लाडू प्रसाद म्हणून मिळणार आहे। चितळेच्या लाडू प्रसादाचा पहिला लाडू तुळजाभवानी देवीच्या चरणी अर्पण करण्यात आला। आज पहिल्या दिवशी चितळे यांच्याकडनं 1000 लाडू तुळजाभवानी देवीच्या भाविकांना मोफत वाटले जात आहेत। आमचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी याचा आढावा घेतला, पाहूया। महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दरबारात आता प्रसाद वाटपाला सुरुवात झालेली आहे। माझ्यासोबत जिल्हाधिकारी आणि मंदिर संस्थानचे अध्यक्ष आहेत। सर, काय सांगा, आज बऱ्याच दिवसाची प्रतीक्षा संपली, काय भावना आहे? हो, कोरोनानंतर पुन्हा आपण आज इथे आई तुळजाभवानीच्या कृपेने आशीर्वादाने पुन्हा आपण लाडू प्रसाद सर्व भाविकांना वितरण करण्याची सुरू केलेली आहे। आणि मंदिर विश्वस्त समितीने हे निर्णय मागच्या काही महिन्यापासून घेतले असून आपण आज इथे श्री चितळे बंधू या नामांकित मिठाईवाला यांच्याकडून बनवून ही प्रसाद सर्व भाविकांना उपलब्ध करून देणार आहोत। किती काउंटर आहे लाडूची, किती किंमत असणार? सध्या आपण एक काउंटर सुरू करतो, त्या काउंटरमध्ये सर्व भाविकांनी अगदी कमीत कमी रेटमध्ये म्हणजे 30 रुपये पर लड्डू प्रमाणे ते विकत घेऊ शकतात। तर हे होते जिल्हाधिकारी ज्यांनी सांगितलं की आता 30 रुपयात भक्तांना हा लाडू सुंदर आहे। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, तुळजापूर। पहिला आईचं दर्शन भेटलंय, आईचा प्रसाद भेटलाय। आम्ही इंडीचं शारूबाई कर्नाटक। पहिला प्रसाद मिळाला, काय वाटतं? पहिला प्रसाद आईचं भेटलंय, आनंद वाटलाय, चांगलं झालंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।